चौथा महत्वाचा मुद्दा जो आहे ती म्हणजे कुशनिंग जे पाहिजे होतं हे कुशनिंग काही त्या ठिकाणी दिसत नाहीये. आणि ते कुशनिंग म्हणजे क्रूड ऑइल जे आहे त्या क्रूड ऑइलच्या संदर्भातलं आहे. ट्रम्पने असं म्हटलंय की युक्रेन आणि रशिया याच्यामधलं युद्ध थांबवायचं असेल तर क्रूड ऑइल मधलं प्राइस जे आहे ते $60 आतमध्ये राहिलं पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून त्यांनी अमेरिका जी आता क्रूड ऑइलसाठी कॅनडा आणि व्हेनेझुएलावरती जे अवलंबून आहे, मेक्सिकोवरती जे अवलंबून आहे, ती अवलंबन करण्यापेक्षा त्यांनी पुन्हा अमेरिकेत या, ड्रिल करा, ऑइल काढा आणि तेच वापरा अशी असणारी परिस्थिती त्यांनी केली. म्हणजे एक कम्फर्टेबल पोझिशन जी भारताकडे होती की रशियाचं क्रूड ऑइल आपण असणारा युरोपियन कंट्रीजमध्ये विकत होतो आणि त्याच्यातून जे कुशनिंग मिळत होतं बजेटसाठी तो आता राहिला नाही अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून भारतीय अर्थव्यवस्था ही येत्या 3-4 महिन्यामध्ये तितर-बितर होण्याची शक्यता अधिक आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. सोनं आपण पाहिले भाव वाढत चालले. कडधान्याचा रेट सुद्धा त्याच पद्धतीने वाढत जाणार आहे. आणि या कुशनिंगच्या संदर्भातली जी एक भूमिका घेतली आहे की इथेनॉल याचं प्रोडक्शन वाढवावं म्हणून त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं जे आहे याचाच अर्थ की जी ऑइल सीड साठी वापरली म्हणजे खाद्यतेलासाठी वापरलेली जमीन ही आता उसाखाली अधिक येण्याची असणारी शक्यता आहे. आणि खाद्यतेलाचा शॉर्टेज होण्याची असणारी पॉसिबिलिटी असं मी त्या ठिकाणी मानतोय. या कुठल्याही गोष्टींकडे त्या ठिकाणी दिलेलं नाही.